बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये एआयच्या मदतीने अप्रत्यक्ष व्हिडिओ हा अपघाताचा तयार केला जाणार आहे असं कळतंय। सबळ पुरावे गोळा करण्यासाठी डिजिटल रिक्रिएशन केलं जाणार आहे अशी माहिती समजते। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या सगळ्या प्रकरणाच्या तपासामध्ये आता केला जातोय। पुण्यामध्ये जो अपघात झाला त्या सगळ्या प्रकरणाचा एआयच्या मदतीने अप्रत्यक्ष एक व्हिडिओ तयार केला जाणार आहे आणि सबळ पुरावे गोळा करण्यासाठी म्हणून या डिजिटल रिक्रिएशनचा वापर केला जाणार आहे। अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज अर्थात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पोलिसांच्या ताब्यात ते आहे। मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आता पुणे पोलीस या सगळ्या अपघाताचा एक डिजिटल रिक्रिएशन असलेला व्हिडिओ तयार करतील आणि सबळ पुरावा म्हणून या डिजिटल रिक्रिएशनचा वापर होणार आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। बालाजी, हे डिजिटल रिक्रिएशन कधी आणि कशा पद्धतीने केलं जाणार आहे? हे डिजिटल रिक्रिएशन जे आहे ते वेगवेगळ्या संस्थांची मदत घेण्यासाठी पुणे पोलिसांनी पत्रव्यवहार केलेला आहे, संपर्क साधलेला आहे। वाहतूक सुरक्षेचे जे केंद्रीय यंत्रणा आहेत त्या सुद्धा यामध्ये काम करणार आहेत आणि या सगळ्यांना मिळून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून याचं डिजिटल रिक्रिएशन करण्यात येणार आहे। त्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यासाठी पोलिसांना बनवायचा आहे आणि त्यातली प्रत्येक गोष्ट त्यामध्ये टिपली जावी असा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतोय आणि यातली जे तज्ञ लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून पोलीस त्याविषयी माहिती घेत आहेत। जी निश्चित। आणि या सगळ्याचा फायदा नेमका कसा होऊ शकतो बालाजी या डिजिटल रिक्रिएशनचा? या सगळ्यांचा फायदा असा नेमकं त्या दिवशी घटना कशी घडली आणि त्या गाडीची स्पीड किती होती, त्या गाडीत कोण कोण होतं, ती गाडीचे सगळं परिस्थितीने पुरावे कसे तयार करता येतील याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येते आणि ही तांत्रिक बाबी आहे। त्या तांत्रिक बाबी या तांत्रिकदृष्ट्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सोडवता येतील असं तज्ज्ञांना वाटतं आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा सुद्धा मदत पुणे पोलीस घेणार आहेत आणि त्यासाठी ते काम सुरू केलेलं आहे। अगदी। आणि या सगळ्या डिजिटल रिक्रिएशन संदर्भातले पुढचे अपडेट्स सुद्धा तुमच्याकडून घेऊ। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आपण सध्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज बघतोय पुण्यातल्या, मात्र या आता व्हिडिओचा एक डिजिटल रिक्रिएशन केलं जाणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत त्याच्यामध्ये घेतली जाईल आणि या पुणे अपघाताचा हा डिजिटल रिक्रिएशन केलेला व्हिडिओ सबळ पुरावा म्हणून वापरला जाणार आहे।